श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। प्रथमे गुरु को वंदना, द्वितीये आदि गणेश, तृतीये तुमरो शारदा। मेरे कंठ करो प्रवेश, आनंदे दत्तात्रेय देवदेव। श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। मी फार प्रस्तावनेत वेळ घालवत नाही, मी माझ्या विषयाला हात घालते। दासोपंतांच्या पदरचनांचा सर्वांगीण अभ्यास हा माझ्या विषयाचा अभ्यासाचा विषय। पण आज मुद्दाम गीता जयंतीच्या निमित्तानं मला हे सांगायला आवडेल की दासोपंतांनी ज्याला आयकॉन मानलं, नव्या पिढीशी संवाद करताना हे शब्द वापरावे लागतात। माझ्यासमोर नवी पिढी आणि त्यांच्याशी बोलताना हे शब्द मुद्दाम वापरले गेले पाहिजेत। कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी फार ऑर्थोडॉक्स असून चालत नाही आजकाल, तर ते लोक ऐकतात, नाही तर मग चालू दे ह्यांचं टाळ कुटणं, असं चाललेलं असतं। आयकॉन ज्याला मानलं तो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण। मी मुद्दाम व्यक्तिमत्वाची तुलना करत नाही, पण तरी सुद्धा मुद्दाम सांगेन की दासोपंतांनी रामायणावर फारशी चर्चा केली नाही। प्रभू रामचंद्रावरती फार चर्चा केलेलं तुम्हाला कुठे आढळलं तर मला जरूर सांगा, पण पद मात्र आहेत। रामाच्या नीतिमत्तेवरती, त्याच्या राज्यनिष्ठेवरती, त्याच्या इतर सगळ्या बाबतीत दासोपंतांनी ललित पदांच्या मध्ये जे आपण पद म्हणत नाही, राम बैरागन आई रे प्रभू तेरी राम बैरागन आई असं म्हणून एक पद आहे, किंवा अनेक रामावरची पद पण आहेत। कथा सांगत असताना पदांच्या मधून ज्या कथांचे दिवे छोटे छोटे सोडलेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांचा उल्लेख येतो। श्रीराम आत्मा रणासी आला, तुम्हाला माहिती आहे ते ललित पद। आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये राम जरी त्यांना आदर्श वाटत असला तरी लोकांच्यासाठी उभा करत असताना त्यांनी कृष्ण उभा केला। काय कारण असावं? प्रभू रामचंद्रांच्या वरती चर्चा केली नाथ महाराजांनी, पण कृष्णावरती चर्चा केली अधिक ती दासोपंतांनी। हा फरक असतो पिंड धर्माचा। नाथ तसे सुखासीन होते, त्याचा फार धर्मकांडाशी किंवा त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही, पण दासोपंतांना मात्र आयुष्यभर धर्मसंकट पुढे उभं राहिलं। लहानपणापासून ज्या धर्मसंकटाला त्यांनी तोंड दिलं आणि त्या धर्मसंकटातून एक विचारधारणा, एक प्रवृत्ती, एक पिंड तयार होत जातो। जो पिंड तयार होत असताना आपण म्हणतो की फक्त मातीने होत नाही, त्याला पाणी लागतं, इतर अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये, तो आजचा चर्चेचा विषय नाही। पण या पिंड धर्माच्या मध्ये काय असतं तर ती प्रवृत्ती तयार होत असताना लहानपणी जे भोगावं लागलं, समाजाकडून जे देणं आलं, आपल्याकडून जे आपण समाजाला देतो, आई वडिलांकडून जे आलं, गुणसूत्रातून जे आलं, पिढ्यानं पिढ्यास आमच्या संचितातून जे आम्हाला मिळालं, या अनेकांचा प्रवाह एकत्र होतो आणि आपली विचारधारणा तयार। कोणाबद्दल प्रेम करणं, कोणाविषयी द्वेष वाटणं, हा त्या पिंडाचा किंवा त्या व्यक्तिमत्वाचा दोष मुळात नसतो, हा त्याच्या मागे उभा असलेला पूर्ण विचारधारणेचा प्रवाह असतो। आणि म्हणून मला दासोपंत गीता जयंतीच्या दिवशी श्रेष्ठ वाटतं की भगवत गीतेची किती रूपं आमच्या समोर ठेवली। गीतार्णव कोणत्याही संप्रदायामध्ये, कोणत्याही पंथामध्ये, कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही संतांनी इतकं प्रचंड गीतेवरती भाष्य कुणीही केलेलं नाही। बरं, एकदा करून थांबले नाही ते। गीतार्थ बोधचंद्रिका सांगतात, ते गीतार्णव सांगतात। गीतार्णव तर इतका विस्ताराने की खरोखर लक्ष देऊन वाचला तर माणूस दुसरं काहीही वाचूच शकत नाही, तो जर खरोखर दासोपंतांचा भक्त असेल तर। एक गीतार्णवाच्या शब्दकोशाच्या निमित्तानं मी ही त्याची कृपा समजते की मला ते काम करायला मिळालं। आपण सर्वांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासन आता तो शब्दकोश आणते आणि या शब्दकोशावरती काम करत असताना जवळजवळ सगळे अध्याय डोळ्याखालून गेले आणि अवाक व्हायला होतं की मी आयुष्यामध्ये हे कधीच वाचू शकले नाही।
ते शासनाच्या कामामुळे मला ते करता आलं, वाचता आलं. आणि केवढे विषय, केवढं वैविध्य, केवढं वैफल्य. आणि असं नाही की टाळ घ्या आणि कुटा, हा गैरसमज दासोपंतांच्या भक्तांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. सोहळं आणि टाळ कुटणे दासोपंतांचा पिंड नव्हता. मग ही उपासना परंपरा कशासाठी, हा प्रश्न उद्भवतो. मी आत्ता त्या विषयावर फोकस करत नाही, कारण माझा विषय बाजूला. मी एवढंच सांगेन की गीता जयंतीच्या निमित्तानं दासोपंतांनी जो श्रीकृष्ण आम्हाला दिला, तो श्रीकृष्ण आम्ही जपला पाहिजे, तो आमच्यात रुजवला पाहिजे. आणि त्या निमित्तानं त्यांनी सांगितलेली कर्तव्य धर्माची सूत्री, धर्मपरायणता, ज्ञान, भक्ती या एकूणच साऱ्या प्रवाहांचा संगम आमच्यात कसा करता येईल, समाजधारणेच्या बद्दल, व्यक्तिमत्वाच्या आपल्या स्वतःच्या विकासाबद्दल दासोपंत भरभरून बोलतात. भक्ती कशी करावी हेही बोलतात. ज्ञानयोग करत असताना श्रेष्ठ काय हेही बोलतात. योग कसा विफल आहे हेही सांगतात. आणि हे सगळं कर्मकांड कसं फोलपट आहे हेही सांगतात. असं असताना हा डोलारा का उभा केला? जर कर्मकांड विफल आहे तर हे कशासाठी? तर हा लोकपरंपरेचा भाग यासाठी की तुमचं आणि समाजाचं एक नातं दृढ झालं पाहिजे. आमच्याकडे एक संस्कृती आहे, एक परंपरा आहे. आई, वडील, मुलं, एक कुटुंब व्यवस्था आहे, एक समाज व्यवस्था आहे. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, गाव व्यवस्था, राज्य व्यवस्था, देश व्यवस्था या सगळ्या पातळ्यांच्या वरती दासोपंत आम्हाला श्रीकृष्ण उभा करून दाखवतो. आणि म्हणून गीता जयंतीच्या दिवशी त्यांना गीतेच्या माध्यमातून आपण खूप चांगला उपक्रम केला, त्याबद्दल खरं म्हणजे आपलं सर्वांचं अभिनंदन. सगळीकडेच हे होतं आज गीता जयंतीच्या दिवशी. गीतेचा पाठ करणं म्हणजे गीता जयंतीच्या निमित्ताने उपक्रम करणं इतकंच होईल. पण एकतरी ओवी अनुभवावी या उक्तीप्रमाणे, या ओवीप्रमाणे आपण काही जरी घेऊ शकलो तरी मला वाटतं आपलं गीता जयंतीच्या निमित्तानं दासोपंतांना अनुसरणं, अनुकरणं हे सार्थक होईल. मी माझ्या विषयाकडे वळतो. कोणत्याही कालखंडामध्ये जेव्हा एखादी साहित्यकृती निर्माण होते तेव्हा ती साहित्यकृती निर्माण होत असताना तो केवळ तयार करणारा माणूस, लिहिणारा माणूस, कविता लिहिणारा माणूस एकटा जबाबदार नसतो. समोर जसा रसिक असतो त्या प्रकारच्या त्याच्याकडून साहित्यकृती होत असतात. अरे ह्यांना लोकांना हे असं आवडतंय बरं का, मग मी असं लिहिलं पाहिजे. आणि दासोपंतांच्या हातून ज्या कृती झाल्या, ज्या वाङ्मय आकृतिबंधांच्या निर्मिती आपण बघतो त्या झाल्या, त्या इतक्या विपुल प्रमाणातल्या वेगवेगळ्या आहेत, इतक्या वैचित्र्यानं नटलेल्या आहेत. म्हणजे दासोपंत एक कथाकार आहेत, दासोपंत एक तत्वनिरूपणकार आहेत, दासोपंत एक तर्क कठोर तत्वज्ञ आहेत, दासोपंत एक संगीतज्ञ आहेत, दासोपंत एक वाग्गेयकार आहेत, दासोपंत एक गायक आहेत, दासोपंत एक दिग्दर्शक आहेत, दासोपंत एक नट आहेत, दासोपंत एक उत्तम कला उपासक आहेत. आणि म्हणून मी हे नेहमी सांगते की धर्मसंप्रदायी वाङ्मय ललित कलांच्या आधाराने प्रसृत करणारा भारतातला, मी फार जबाबदारीनं हे वाक्य करते, मी फार जबाबदारीनं हे विधान करते की भारतातला जिवंत स्रोत हा महाराष्ट्रातल्या अंबाजोगाई आहे. हा इतर तुम्हाला कुठेही दिसणार नाही. संगीताचा स्रोत मला सांगा, ज्ञानेश्वरांची कविता कुणी गायली आहे? लता मंगेशकरनी गायली. संगीत कुणी दिलंय? हृदयनाथ मंगेशकरांनी. ज्ञानदेवांनी ती कशी गायली होती माहिती? अर्थात ऑडिओ नव्हते, मान्य. पण माझी परंपरा इतकी अभिमानास्पद आहे, माझी संस्कृती, माझ्या देवघराची परंपरा, माझी उपासना परंपरा इतकी श्रेष्ठ आहे की मला 400 वर्षाचं पूर्वीचं संगीत हे आजही मौखिक परंपरेनं ऐकायला मिळतं. भलेही त्याच्यामध्ये पाठभेद आहे. आता अनेक जण असा वाद करतात की नंतर संगीताचा भाग आला, कोणीतरी नंतर संगीत दिलं, कोणीतरी चाली दिल्या. पण मला हे मान्य नाही. तर्कशुद्ध पद्धतीनं मी मुद्दाम सांगते की दासोपंतांच्या पदांच्या मध्ये येणारं सरगम, दासोपंतांच्या पदांच्या मध्ये येणारी पर्ण जी पानच्या पान आहेत, 1-2 किंवा 10-10 दिमदात एवढंच नाहीये, पानच्या पान मृदुंगाची पर्ण जेव्हा पानभर येतात तेव्हा विश्वास ठेवावा लागतो की दासोपंत हे संगीतज्ञ होते. मी पुन्हा संगीतावरती फोकस करत नाही, मी अलीकडे येते. काव्यबंध निर्माण होतात, कविता निर्माण होते, तेव्हा ती किती प्रकारांनी निर्माण व्हावी. मी पदरचनांच्या वरती येते मुद्दाम. पदरचनांचे किती प्रकार आणि दासोपंतांनी किती प्रकार हाताळले. मी फक्त संशोधनाच्या माध्यमातून एवढंच सांगेन की दासोपंतांचा संप्रदाय हा दक्ष संप्रदाय आहे. हे 2009 साली मी पहिल्यांदा लिहिलं आणि काही जणांच्या भुवया उंचावल्या. दक्ष संप्रदाय हा आहे हे आपण कधीही म्हणत नसलेल्या ललित आरत्यांच्या मध्ये स्पष्ट लिहिलेलं. 102, 103, 105 कडव्यांच्या त्या ललित आरत्या, आपण त्याला नामावळी म्हणतो, ओव्या म्हणतो.
आपण जी सोमवारची रूप तुझे दिसे चंदना डोरीला ह्या ज्या नामावळ्या म्हणतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ललित ज्या आरत्या आहेत, नामावळ्या आहेत, त्याच्यामध्ये ते स्पष्ट सांगतात की त्यांचा दक्ष संप्रदाय, अर्थात संस्कृत शब्द असेल तर दत्त संप्रदाय, पण आनंद संप्रदाय मुळीच नाही. अर्थात मी जितेंद्र देशपांडेंना असं म्हणाले होते की मागचे 3 दिवस तुम्ही काय बोलताय हे मला लाईव्ह करा, म्हणजे मी मुद्दे रिपीट करते का असं होणार नाही. पण ते तसं नाही होऊ शकलं, म्हणून कदाचित काही झालं तर मी आवर्त घेते आणि माझ्या विषयाकडे येते. नाथपंथाच्या संदर्भाने विचार केला तर 8व्या आणि 12व्या शतकामध्ये गान परंपरा आणि सिद्धनाथ परंपरामध्ये शास्त्रीय गायनाला फार महत्त्व होतं. जयदेवाची परंपरा आपल्याला माहिती, ज्ञानदेवाच्या विरहिण्या माहितीत, या सगळ्यांचा परिपाक दासोपंत आहे. आश्चर्य वाटेल, भावगीत, लोकगीत, सुगम, अभिजात, नाट्यगीत, नाट्यगीताचा एक भाग घेऊन मी आज तुमच्या पुढे येणार. ओवीच्या पोटातून अभंग जन्माला आला, अभंगाच्या पोटातून अनेक पदांची निर्मिती झाली. वारकरी संप्रदायामध्ये फक्त अभंग चालतो आणि अभंगाचा साध्या सोपा अर्थ तुमच्या माझ्या भाषेमध्ये धुमाळीमध्ये चालणारी पदरचना हा अभंग. धुमाळीच्या मात्रा थोड्या इकडे तिकडे, वजन थोडंसं इकडे तिकडे झालं एवढाच फरक पडतो, पण अभंगाच्या देवद्वार आणि ह्याच्यामध्ये देवीवर हे जे 2 प्रकार आहेत अभंगाचे, त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. धुमाळीत चालतो. वारकऱ्यांची पदरचना ही अभंग ती फक्त धुमाळीत चालते आणि फरक हा मी मुद्दाम इथे एका सीमारेषेवरती स्पष्ट करून पुढे जाते. दासोपंतांची पदरचना ही अभंगाच्या चौकटीत काही ठिकाणी आहेच, पण धुमाळी व्यतिरिक्त जेव्हा अनेक ताल वापरले जातात, म्हणजेच एखाद्या स्त्रीच्या बाबतीत सांगायचं झालं तर एखाद्या स्त्रीची अंगलट, कोणी जाड, कोणी बुटकी, कोणी उंच, कोणी ज्याला आपण अंगलट म्हणतो, आणि साहित्य भाषेमध्ये त्याला आकृतीबंध असं म्हणता येईल. हा आकृतीबंध मात्रांच्या वरती अवलंबून आहे, तालांच्या, आणि तालांचा आकृतीचा मात्राबंध जेव्हा बदलत जातो, वेगवेगळा येतो, अनेक ठायी तो बदलतो, तेव्हा त्याला पद असं म्हटलं जातं. मी सोप्या भाषेत सांगते, संशोधनाच्या भाषेत अजिबात सांगत. आणि दासोपंतांनी या पदरचनांचा इतका वैपुल्याने वापर केला, इतक्या तालांचा, इतक्या वेगवेगळ्या रागांचा वापर आहे की याच्यामध्ये दासोपंत हे 16व्या शतकातले एक अभिजात संगीतज्ञाबरोबरच एक साहित्य कृतीचे निर्माते म्हणून पण सगळ्यात मोठे आणि श्रेष्ठ ठरतात. त्याचं कारण मुद्दाम सांगते की दासोपंतांनी जेव्हा भारतभर भ्रमण केलं त्यावेळेला ज्या ज्या राज्यात ते जात असावेत त्या त्या राज्यामध्ये त्या त्या समाजाची लोकबोली, ती भाषा ते आत्मसात करीत. मग ही भाषा आत्मसात करत असताना केवळ भाषा नाही तर तिथलं संगीत, तिथलं जीवन, तिथले लोकव्यवहार, त्यांची बोलण्याची पद्धत, इतक्या काही गोष्टी आपण आत्तापर्यंत जेव्हा काही ललित आपण जे सादर करतो त्याच्यामध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही. फार फार तर आपण 10 ते 15 ललित पदं सादर करतो दरवर्षीच्या ललितामध्ये. एकूण ललित पदं ही जवळजवळ 80 ते 90 आहेत. आणि या ललित पदांच्या मध्ये इतके प्रकार आहेत वेगवेगळे. सोंगी भारुड म्हणूया त्याला, किंवा शास्त्र संशोधनाच्या बाबतीमध्ये त्याला रूपक असं म्हटलेलं आहे, रूपकाचं किंवा सोंगी भारुडाचं सादरीकरण असं म्हटलेलं आहे. आणि या सोंगी भारुडांच्या मध्ये इतके विविध प्रकार, इतक्या पदरचना दासोपंत करतात की अवाक व्हायला होतं. की राजस्थानमधली एक भाषेची लकब घेऊन येणारी एक रचना येते, एक ब्रजमधली येते, एक उत्तर प्रदेशातला हरे हरे मुरीद लवे 1 के 2 2 के 3 3 के 4 4 के 5 5 के 25 चल 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 मेरे वस्ताद की काठी चल. हा गारुड्याचा खेळ उभा करतात दासोपंत. आणि गारुड्याचा खेळ उभा करताना कबूतर सोडणं, त्या माकडाचा खेळ, हे सगळं एक जवळजवळ 15 ते 20 कडव्यांच्या मध्ये गारुड्याचा खेळ आपण जणू काही प्रत्यक्ष बघतोय. इतका सुंदर गारुड्याचा खेळ उभा करतात. पीर फकीर सांगत असताना, मुंडा हिजडा सांगत असताना याच्या लोककथा, याच्या मागची पार्श्वभूमी जेव्हा आपण वाचतो इतर साहित्यामध्ये, इतर अभ्यासामध्ये, तेव्हा विलक्षण आश्चर्य व्हायला होतं की दासोपंतांनी इतकं प्रचंड नाट्यमय काही लिहिलंय की आपण कल्पना नाही करू शकत. आणि म्हणून दासोपंतांच्या सगळ्या रचनांच्या मध्ये ओवी, अभंग, आरती, शेजारती, ललित आरती, नामावळ्या आणि वेगवेगळ्या रचनांचे बंध, त्याच्यामध्ये रूप, भारूड, सोंगी भारूड या सगळ्यांचा समावेश होतो. त्यातली काही निवडक रचना मी तुमच्या समोर आज विवरित करणार आहे, त्याचं काही विवरण करणार. त्याचं कारण असं की दासोपंतांचा आणखी एक पैलू मुद्दाम सांगेन. दासोपंतांनी महानुभाव संप्रदायामध्ये ज्या काही रचनांची निर्मिती झाली त्याला अनुसरून दासोपंतांनी रचना केली.
नाथ संप्रदायामध्ये काही रचना झाली, त्याला अनुसरून दासोपंतांनी रचनांची निर्मिती केली. वल्लभ संप्रदायामध्ये जशा प्रकारची रचना होते, दास संप्रदायामध्ये जशा प्रकारची रचना होते, आणि अनेक म्हणजे चैतन्य महाप्रभू दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जे जे कुठले कुठले संप्रदाय त्यांनी बघितले, त्या प्रत्येक संप्रदायामध्ये त्यांना जे काही अभिनव दिसेल, आवडेल, रुचेल, पचेल असं जे जे दिसेल ते घेतलं आणि त्या त्या प्रकारच्या रचना ते करत गेले. आणि रचना ही अतिशय अभिनव अशा प्रकारची रचना म्हणजे केवळ र ला ट लावून असं नाही, तर त्याच्यामध्ये नाट्य आहे, त्याच्यामध्ये गान आहे, त्याच्यामध्ये संगीत आहे, त्याच्यामध्ये अभिजात संगीत आहे, त्याच्यामध्ये लोकसंगीत. लोकसंगीताच्या अंगानं जाणाऱ्या ह्या रचना हे माझ्या प्रत्यक्ष विषयाच्या गाभ्याकडे येते. या रचनांच्या मध्ये दासोपंतांच्या काही नाट्यमय रचना आहेत. या नाट्यमय रचना म्हणजे ज्या आपण ललितामध्ये आज करत नाही, पण त्या ललितात होत असाव्या, ललित करताना त्या सादर होत असाव्या. असं म्हटलं जातं की जती नावाचा प्रकार, चौचरणी नावाचा प्रकार, चौपदी नावाचा प्रकार हा महानुभाव पंथातच झाला, पण तो दासोपंतांनी. आणखी दुसरी गोष्ट, श्री प्रभूंना विवाहाची इच्छा झाली महानुभाव पंथाच्या संदर्भात, आणि मग त्यांनी महदंबेला धवळं गायला सांगितलं. धवळं गायला सांगितलं म्हणजे लग्नाचं गाणं आजच्या भाषेत. जसं आपण विवाह प्रसंगी मुहूर्ताची गाणी म्हणतो, गुजरातमध्ये धोळ म्हणतात त्याला, धोळ म्हणतात त्याला, धोळ म्हणलं जातं. म्हणजे गाण्याप्रसंगी, लग्नाच्या प्रसंगी म्हणली जाणारी नवरीच्या संदर्भानं, नवरीच्या नात्या संदर्भानं, नवऱ्याकडच्या संदर्भानं ही सगळी गाणी असतात, त्याला धोळ असं म्हणतात. आणि धोळ नावाचा हा जो प्रकार आहे तो मराठी वाङ्मयामध्ये पहिल्यांदा महदंबेने लिहिला, तो श्रीप्रभूंच्या लग्नासाठी. त्यांना इच्छा झाली आणि त्यांनी तो लिहिला, महदंबीने तो लिहिला. त्यानंतर संशोधनाच्या अंती सगळीकडे तो फक्त एकनाथ महाराजांनी लिहिला. हळदुली त्यांनी म्हटले, त्याला त्यांनी हळदुली म्हटले. आणि मग वाचता वाचता माझं असं लक्षात आलं की दासोपंतांनी हळदुली, नामनिर्देशू आणि प्रीती कलहो हे एक लग्नाचं नाट्यच लिहिलं. त्याचे 3 भाग आहेत. पहिला भाग आहे हळदुली किंवा त्याला ते धवळे धनाश्री असं म्हणतात. दुसरा भाग आहे तो नामनिर्देशू म्हणजे उखाणा घेणं, नाव घेणं, नवऱ्यानी नाव घ्यायचं, नवरीनी नाव घ्यायचं आणि मग काय गंमत होते याचं सुंदर वर्णन. आणि तिसरा भाग आहे प्रीती कलहो. प्रीती कलहो म्हणजे प्रेमानं झालेला विवाद, विसंवाद, पण त्यात भांडण नाही, त्याच्यामध्ये गोडवा आहे, त्याच्यामध्ये आपलेपणा आहे. तो कोणाच्यातला आहे? वराकडची मंडळी आणि वधूकडची मंडळी. तुमची नवरी अशी, तुमचा नवरा असा, असा एक गोड संवाद आहे, विसंवाद आहे त्यांच्या दृष्टीने. आणि असे 3 भाग एका नाटकाचे. मला हे नेहमी जाणवतं की ही नाटकं, ही गेय नाटकं या रंगमंचावरती, इथे रंगपीठावरती सादर होत असतात. पहिला त्याच्यातला जो भाग आहे तो अतिशय दीर्घ आहे, त्याला हळदुली असं त्यांनी म्हटलंय, धवळे धनाश्री असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हणतात दासोपंत बघा. हा एक दीर्घ पद आहे, मी जेवढं होईल तितकंच सांगणार आहे. त्यातला शेवटचं पद किंवा मधलं जर राहिलं तर राहू देत, आपण पुन्हा कधीतरी त्याच्यावरची चर्चा करू. पण एक एक पद व्यवस्थित ऐकावं आणि आपल्याला माहीत व्हावं यासाठी हा खरं म्हणजे खटाटोप आहे की नवीन काय दासोपंत लिहितात, कथा कशी लिहितात, छोटीशी कथा पेरतात कशी, आणि नाटक कसं उभं करतात. आणि कर्मकांड किंवा भक्ती सांगत असताना गुदगुल्याही केल्यात, त्यांनी गंमतही केली आहे. सामान्य माणसाला किती सोपं करून सांगू हे तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान सांगत असताना गीतार्णव जड जाईल, गीतार्थबोध चंद्रिका जड जाईल. मग ललित पदातून किंवा लोकसंगीतातून, लोकव्यवहारातून मी जर हे नाटक उभं केलं तर हे नाटक कळेल का लोकांना? अगदी नाथ महाराजांच्या सारखंच ही हळदुली किंवा हे धवळे धनाश्री. मी काही भाग वाचते आणि त्याच्यावरचं निरूपण करते. नमुनी सर्वेश्वरा गुरुमूर्ती उदारा, लीला विश्वंभरा दत्तात्रेया. हळदीची रचना पावन करती जना, जना विवेक संभावना संपादीन. प्रकृती पुरुषे दोन्ही बोवला स्वस्थानी, चिन्मात्री निर्गुणी बैसविली. तेथे आलिया भराडणी, हरिद्रा घेऊनी कुंकुमे मर्दुनी योगू केला. धवळ मंगळ गाणे उदित केले क्षणे, शिव येणे शोभने श्रोतयासी. नित्यशा कल्याण वक्तया लागून, येणे योगे जन पावन. बाळा प्रौढा मुग्धा, वृद्धा अतिवृद्धा वरानना,
प्रसिद्धा नाना सिद्धी वराहुनी धाकुली सहजा ते करवली स्ववृत्ती बोलिली काय तेथे. भोजना उसिरू झाला नवरा भुकेला विलंबुका लागला उठणयासी. मग वरानना सकळैका झालिया अभिमुखा पुढे जगदंबिका उभी केली. हे काय चाललंय? हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. दासोपंत म्हणतात ही हळद लावली जाते. ती कुणाला लावली जाते? प्रकृती आणि पुरुषाला हळद लागते. मग त्यांनी ते लग्नाचं वऱ्हाड उभं केलंय. या लग्नाच्या वऱ्हाडामध्ये कोण कोण आलंय? तर त्यांनी वर्णन केलंय की बाळा, प्रौढा, मुग्धा, प्रौढा, अतिप्रौढा अशा सगळ्या वऱ्हाडी जमल्यात. आणि ह्या सगळ्या वऱ्हाडी जमल्यानंतर ते असं म्हणतात की हरिद्रा देवनी कुंकुमे मर्दुनी योगू केला. वराकडे हे लोक आलेत, वधूकडचे, आणि मग कुंकुम तिलक लावलेला आहे नवरदेवाला. पुरुषाला तो कुंकुम तिलक लागला. ऍक्च्युअली आपल्या ह्याच्यामध्ये सांगायचं तर अद्वैत सिद्धांताच्या भाषेत सांगायचं झालं पुरुषाला कुंकुम तिलक लावला आणि हळद लावायला सुरुवात झाली. कोण कोण लावतंय हळद? तर हळद अगदी लहान मुली, प्रौढ, मध्यम वयाच्या बायका, म्हाताऱ्या बायका या सगळ्या त्या पुरुषाला हळद लावत्या. हा हळद लावतायत याचा अर्थ पुढे उकलतोय. आपण पुढे जाऊया. भोजनाला उशीर झालाय, सगळ्या बायका कलकल करतायत. किती उशीर झाला? आणि लग्नात होतच असं. तुम्ही कितीही वेळेवर करायचा प्रयत्न करा, तास 2 तास उशीर होतोच. अरे चला चला चला, घाई झाली, चला चला, लेकर बांधा का, ते होत असते. आणि मग बायका सगळ्या गडबड करतात. पुरुष म्हणतात काय चाललंय तुमचं, झालं नाही का? अशी गडबड त्या करतायत. नवऱ्याला भूक लागली आहे. अरे त्या नवरदेवाला भूक लागली आहे, तुम्ही निवांत चाललाय, चला चला चला, लवकर हळद लावायची. आणि ही गडबड ते व्यक्त करतात. पुढे दासोपंत म्हणतात वराहुनी धाकुली करवली. वराची एक बहीण आहे छोटीशी, ती करवली म्हणून आली आहे ह्या लग्नामध्ये. पुरुषाची ही धाकटी बहीण आहे. आता ती कोण आहे बघूया ना. स्ववृत्ती बोलिली. ती जी वृत्ती आहे माणसाची, पुरुषाची सहज वृत्ती आपण म्हणतो, ती त्याची करवली झाली आहे. पुरुष आणि प्रकृती या दोघांचं लग्न लागतंय. पुरुषाला हळद लागते, पुरुषाच्या सोबत करवली आहे, आणि पुरुषाची स्ववृत्ती आहे. अद्वैत सिद्धांत असं सांगतो की पुरुषाची इच्छा आणि मायेचा गुण हे एकत्र आले की सृष्टीची निर्मिती, सृजन तिथे आहे. आणि म्हणून अद्वैत सिद्धांतामध्ये दासोपंतांनी पुरुषाची जी करवली केली आहे ती इच्छा आहे. काय सुंदर रूपक आहे. हा कल्पनेचा विलास आहे. हे रूपक आहे. अद्वैत सिद्धांत कोणी सांगितला नाही? अहो सगळ्या संतांनी सांगितला, वेदांनी सांगितला, उपनिषदांनी सांगितला, आम्हाला कळला का? पण पुरुषाची करवली ही वृत्ती आहे, वृत्ती, इच्छा आहे. आणि ती करवली दासोपंतांनी इथे उभी केली. मला मोठी गंमत वाटते. कित्येकदा मी तर वाचताना खूप भारावून गेले की काय रूपक मांडतो हा माणूस, काय नाटक उभं करतो हा माणूस. आम्ही जर हे नाटक करायला उभे राहिलो, अर्थात आत्ताची परिस्थिती तशी नाही, पण त्या काळातल्या लोकांना हे आवडत असेल. कारण त्यांची ही भाषा होती ना बोलण्याची, प्राकृत भाषा ही त्यांची, या भाषेत ते बोलत होते, त्यामुळे त्यांना ते आपलंसं वाटतं. आज मी जेव्हा वाचत होते तेव्हा किती जणांना ही भाषा आपली अनोळखी असं वाटलं. अरे हे काय उबडधोबड दगडातून आपण जातोय आणि काहीच कळत नाहीये. पण आपण 4, 5, 10 वेळेला तर ते वाचलं ना, मग ह्या सगळ्या सिद्धी, ह्या सिद्धी आहेत, या नाना सिद्धी आहेत. ह्या ज्या बायका उभ्या केल्यात ना वेगवेगळ्या, नाना, प्रौढा, मध्यमा, ज्या सगळ्या ह्या सिद्धी आहेत, ह्या सगळ्या सिद्धी. आणि मग आपण जसं जसं वाचत जातो तसं तसं ते एका वाचण्यात नाही कळत, पण हे नाटक डोळ्यासमोर उभं राहायला लागतं. आता ही हळद लागायला सुरुवात झाली. पुढे जगदंबिका उभी केली. तिकडे नवरीला हळद लावायची आहे, पण तिला नुसतं उभं केलंय हा दासोपंतांनी, अजून तिला हळद लावली. नवरदेवाला हळद लागते. हळदी देवनी हाती वरानना बोलती उठणे याची मूर्ती करी माये. हा डोळ्यांचा डोळा जीवीचा जिव्हाळा परब्रह्म पुतळा उठी वेगी. हे नवरदेवा, परमपुरुषा, परब्रह्म पुतळा, जीवीचा जिव्हाळा, आपण उठावं, आपल्याला हळद लावायची. योगी यांचे धनगुणाचे कारण आनंदाचे स्थान रूप याचे. मी फार विवरण करणार नाही, फार मोठं पद आहे. आपण समजू शकता, ज्ञानी आहात, खरं म्हणजे सर्वज्ञाचे चेले आहात, त्यामुळे मी फार समजून सांगावं ही वेळच येणारच नाही. आपण समजता. चितगुण धनराशी सेवी पाययासी सकळ अंश अंशा हाची एकू. अंश अंशा हाची एकू. सुरगण मोक्षकारे लक्षणे पवित्रे जे चरणी आदरे तो उठी आली. त्या वराला, त्या पुरुषाला नमस्कार करतायत आणि तो माणूस किंवा ती बाई हळद लावायला पुढे येते. जे चरणी चित गंगा पवित्र करी योगी
तो चरण तू वेगा उटी माये. ज्या चरणांच्या ठिकाणी योगी विनले विनटले लीन झाले, जिथे ज्ञान ओतलं गेलं, जिथे प्रत्यक्ष चित गंगा पवित्र आणि पावन झाली ज्याच्या परस्पर्शाने, अशा चरणांना उठणं लावणार आहेस तू. केवढं महत् भाग्य आहे तुझं. अशा चरणांना तू उठणं लावतेस, हळद लावणार आहेस. करकमळे सुकुमारे, करकमळे सुकुमारे भक्ती मुक्ती करे उटिपा आदरे विमळापती. ज्याचे बाहू अतिशय कोमल आहेत, हात कमळाच्या गाभ्यासारखे, या भागाला म्हणतात ना आपण कमळाच्या गाभ्यासारखे त्याचे हात आहेत, असे सुकुमार सुकोमल जे हात आहेत त्याला हळद लागणार आहे. सुंदर वर्णन आहे, म्हणजे काव्यात्मक आहे, रूपकात्मक आहे, नाट्यात्मक आहे, अलंकारिक आहे, ओघवत आहे, सहज आहे. अनुपम्य शरीर ब्रह्म निराकार परमानंद सार उटी माय. इतका वेळ सगुणाचा विचार केला होता. पाय किती सुंदर आहेत, हात किती सुंदर आहे, आणि आता काय म्हणतायत, अनुपम्य शरीर, सगुणाचं शरीर दाखवलंय, पण ब्रह्म निराकार, ते निराकार ब्रह्म आहे. शरीर इतकं अनुपम्य आणि सुंदर आहे, सगुण आहे आणि अतिशय अनुपम्य आहे, ज्याला उपमाच नाही, इतकं सुंदर शरीर आहे, पण तरी सुद्धा ते निराकार ब्रह्म आहे. सरिसावे ते बाळा उन्मनी वेल्हाळा गुणसाम्य चित्कळा उठणे करी. हळदी घेऊनी करी उटिता हे नोवरी जाणती ते परी महानुभाव. आता नवरीला हळद नेत आहे. विविक्तात्मज्ञाने हरिद्रा मर्दन मलिया तेण तेथ गुण पडिते झाले. हळद लागलीये, हळद सोळतायत, त्याचं मर्दन होत आहे, आणि विविक्तात्मज्ञाने हरिद्रा मर्दन, हे आत्मज्ञान आहे जिथे खूण पटलेली आहे. ज्या क्षणी खूण पटली त्या क्षणी विरक्ती येते, त्या क्षणी रज तम आणि सत्व यांचं लयस्थान निर्माण होतं, ते समसमान होतात आणि तिथे विरागी वृत्ती निर्माण होते. गुण बाहेर पडतात. गुण कुठलाच नाही, सत्व नाही, रज नाही आणि तम नाही. जिथे कोणताच गुण नाही तिथे लयस्थान निर्माण होतं. दासोपंत म्हणतायत की त्यांना हळद लागते, त्याचं उठणं लागतंय, ते उठण्याचं मर्दन होतं आणि गुण गळून पडताय. म्हणजे तो मळ आहे. मळाच्या रूपाने हरिद्रा मर्दनानी दासोपंत पुरुषाचे आणि त्या नवरीचे गुणांचं मर्दन करतायत आणि ते गुण गळून जात आहेत. हे व्यक्तीच्या बाबतीत पण आहे. व्यक्ती ते समष्टी, पुरुषाच्या बाबतीत जे आहे ते मानव शरीराच्या बाबतीत, तेच रूपक मानवावरती लावून बघा. जसा जसा माणसाचा अनुभव वाढत जातो, वय वाढत जातं, तसा तसा तो क्षमाशील होत जातो. लहानपणी चहाचा घोट कोणी घेतला किंवा बिस्किटातला तुकडा घेतला तर अंगावर धावून जाणारा मुलगा, मोठेपणी जर हातातलं कोणी लहान बाळाने बिस्किट घेतलं तर धावून जाईल, अंगावर जाणार नाही. ती प्रगल्भता येते. ही प्रगल्भता कशी निर्माण करायची, विरक्ती कशी निर्माण करायची, आम्हाला विरक्ती जमेल की नाही माहिती नाही, पण दुर्गुण नक्की दूर करता येते. कुणाचा द्वेष करणं, कुणाच्यावरती अतिलोभ करणं, कुणाच्या संपत्तीवरती लक्ष ठेवणं, परनारीवरती लक्ष, या गोष्टी प्रयत्नानं नक्की दूर करता येतात. आणि हे हरिद्रामर्दन कशाचं आहे तर हे हरिद्रामर्दन विवक्त ज्ञानाचं. ज्ञान, भक्ती, कर्म या मार्गाने आपण पायरी पायरीने जातो, तेव्हा हे उठणं अंगाला लागतं आणि हे उठण्याचं मर्दन झालं की गुण गळून पडतात. हा गुण गळून पडणारा हा जो मळ आहे, हे मळ, हा मळ म्हणजे तुमचे अवगुण आहेत असं दासोपंतांनी म्हटलं. फिटले दृश्य आधी. आता पुन्हा अद्वैताच्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन दासोपंत मध्ये मध्ये ते असं सामान्य माणसाला पण टोचत राहतात की नाटक बघायचं नाही नुसतं, हिरोईन किती सुंदर आहे, हिरो कसा सुंदर आहे, एवढं नाही बघायचं. हिरो हिरोईन वागतात कसे, त्यांची प्रगल्भता काय आहे, हे नाटक बघता बघता हळूच चिमटा काढून सावध करणं आहे. हे सावध करणं काय आहे, इथे तत्वज्ञान आहे. हे अद्वैत ज्ञान आहे. अद्वैतामृत वर्षिणी ह्या गीतेचं तत्वज्ञान दासोपंतांनी अनेक पदांमधून तर मांडलंच, पण त्याचबरोबर आम्हाला आमच्या हातामध्ये, खरं म्हणजे मी नेहमी म्हणते की अद्वैतामृताचे पेले दिलेत पदांच्या रूपाने.
हे पेले आम्ही प्राशन करतोय, पण त्यातून बाहेर पडणार आहेत की नाही माहिती नाही. म्हणजे मला तरी इथे शक्य वाटत नाही ह्या जन्मात. किती जन्म घ्यावे लागतील इतकीच प्रार्थना आहे की पुन्हा इथेच जन्म दे बाबा, म्हणजे पुढचं राहिलेलं काम करता येईल. हे पेले जन्माला घेऊन आम्ही जन्मलोय, पण ते सावध होताना आम्हाला हे कळलं पाहिजे की विव्यक्त ज्ञानाने, आत्मज्ञानाने आम्ही ओळखून हरिद्रा मर्दन केल्यानं अवगुण गळाले पाहिजे, तर ते ज्ञानाचा उपयोग. कीर्तनकार आणि प्रवचनकार सांगून उपयोग नाही. एक तरी ओवी अनुभवावी. 10 गुण मला आत्मसात नाही करता येत आहे, पण एक तरी किमान सत्य बोलावं, किमान कोणाचा द्वेष करू नये अकारण, हे तर करता येऊ शकतं. या पायऱ्यांवरून आम्ही जातो आणि दासोपंत म्हणतात या ठिकाणी तुमचे अवगुण गळत जातात. आत्मस्थान ओळखलं, त्या ठिकाणी हरिद्रा मर्दिली आणि अवगुण गळाले. फिटले दृश्य आधी. इथे अद्वैताचं मांडणी केली दासोपंतांनी. फिटले दृश्य आधी दर्शन तत्संबंधी दुष्टत्वाची बुद्धी गळवणी गेली. फार सांगण्याची गरज नाही. त्रिपुटी मांडली आहे. त्याच्या पुढे ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, सकार्य कारण गुणाचे स्फुरण ते दूरी केले. अवगुण जे स्फुरतात माणसाला, ते स्फुरण हे हरिद्रा मर्दनाने दूर केलं. 2 त्रिपुटींचा उल्लेख दासोपंत या ठिकाणी करतात. आपण समजू शकता. मी पुढे जाते, पद मोठा आहे. स्ववृत्तीचा मळू, हे जे निघाले अंगावरचं मर्दून बाहेर पडले, स्ववृत्तीचा मळू समाधीचा केवळू, फिटला तो सकळू सहजत्वेस. आत्मज्ञानाची प्रचिती झाली, प्रचितीची गाठ पडली, अनुभूतीची गाठ पडली की तिथे तो मळ दूर होतो आणि तो मळ तुम्हाला दिसायला लागतो. आपल्या अंगावरून तो खाली पडला. अरे आपण चुकलो, आपण असं वागलो, असं कसं काय आपण वागलो, का म्हणून कोणाला त्रास दिला, का, हे आपल्या डोळ्याने आपल्याला दिसायला लागतं. आणि ही प्रचिती का मांडलं पदातून, का सांगितलं असं, तर प्रत्येकाला पासोडी नाही कळत. प्रत्येकाला अद्वैताचं पंचामृत नाही घेता येत. या तत्वज्ञानाचं पंचामृत प्रत्येकाला नाही कळत. आणि म्हणून सामान्यातल्या सामान्य माणसाला, आणि म्हणून हे नेहमी म्हणते की हा ब्राह्मणी वाडा दासोपंतांनी बांधला नाही. हे जरूर लक्षात ठेवा. हे बहुजनांसाठी केलेले की लोकसंगीताच्या माध्यमातून भारूड सादर कर. काय गरज होती, काय गरज होती टिपऱ्या मांडायची, काय गरज होती रूपकं मांडायची. गावातले लोक ललिताला यायचे नाटक बघायला म्हणून. एरवी तुम्ही नका येऊ, उत्सवाला नाही आले, जयंतीला नाही आले, पद म्हणायला नाही, कळत नाही पद, पण ललिताला यायचे. का तर ते नाटक आहे, बहुरूपी आहे, वेगवेगळे सोंग होतात, काहीतरी गंमत आहे, मनोरंजन आहे, आणि मग एंटरटेनिंग आहे. अँड विच इज एंटरटेनिंग, तिथं लोक येतात. सामान्य माणसाला एंटरटेन आवडतं. सगळ्यांचं तत्वज्ञानात सगळ्यांच्या पातळ्या वेगवेगळ्या असतात आणि खालच्या पातळीवरच्या लोकांनाही माझं तत्वज्ञान, मी सांगितलेला शब्द न शब्द कळला पाहिजे, यासाठी हे नाटक आहे. मग तुमच्या आमच्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग लग्न, आणि मग पहिला प्रसंग हळद लावणे. आणि या हळदीच्या माध्यमातून दासोपंत हे सांगायला लागलेत, उठणे ऐसे झाले निजरूप निवळले, बोलता ते बोले न ये बोले. वधूची या बोलती, संवाद आहे का मध्ये, वधूची या बोलती देवा मंगलमूर्ती, हळदी घेऊनी हाती उठा वधू. आणि आता नवऱ्याकडचं उठणं लावून झालेलं आहे. आता वधूची या बोलती, हाती हळदी घेऊनी देवा मंगळमूर्ती, हळदी घेऊनी हाती आता उठा वधू. वधूला आता उठणं लावा. मग सन्मयी साभास चिद्रत्ना भास भातुस ज्ञानकळा ईश उठावेगी. आनंदाची खाणी निष्ठेची लावणी, योगांची ओवणी सूत्रजी. खेळू खेळे कोडे अनंते ब्रह्मांडे, ब्रह्मादिका वेडे जाण. आता हे मायेचं वर्णन आहे, हे प्रकृतीचं वर्णन आहे की आता जेव्हा प्रकृतीला हळद लागते, वधूकडचे लोक वधूला हळद लावायला निघाले. अरे लावा, उशीर होतोय, नवऱ्याला भूक लागली आहे, वधूकडच्या लोकांना विनंती करतात. आणि आता ही हळद लागते, मायेला हळद लागते. मग मायेचं रूप काय, मायेचं लक्षण काय? तत्वज्ञानाच्या अंगाने थोडी थोडी पेरणी करायची, पुन्हा नाटक आणायचं, पुन्हा थोडी तत्वज्ञानाची पेरणी करायची, पुन्हा नाटक आणायचं. असं करत 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 सामान्य लोकांना कळेल या भाषेमध्ये तत्वज्ञान सांगायचं. फंडा एकच, एम एकच. संतांच्या सगळ्याच पदांच्या मध्ये सगळ्यांचं एम एकच आहे. बघा तुम्ही पूर्वरंगाला पद
फार फरक नाही करता येत. तुकाराम महाराजांचा असू दे, ज्ञानदेवांचा असू दे, एकनाथ महाराजांचा असू दे, मी तर दासोपंतांचं केलं. म्हणजे दासोपंतांची पदं मूर्व रंगाच्या साठी अतिशय उत्तम निरूपणाची मटेरियल आहे, ते तपशील आहे सगळा. आणि म्हणून सांगायचं एकच आहे, तत्वज्ञानाच्या अंगाने जाताना दासोपंत म्हणतात, आनंदाची खाणी निष्ठेची लावणी योगांची ओवणी सूत्र जे की योगांना सुद्धा जिने हलवलं, सूत्रात बांधलं, अशी माया आहे, अशी माया आहे. आणि ही माया पुढे काय करते, खेळू खेळे कोडे अनंते ब्रह्मांडे ब्रह्मादिका वेडे जाणत आले. सगळ्या ब्रह्मांडाला वेड लावले तिने, ब्रह्मादिक हिच्या मागे वेडे झाले. आपल्याला माहिती आहे, अनेक ऋषी मुनींनी 1000 वेळेला वाऱ्या केल्या महर्षी होण्यासाठी, सप्तर्षी होण्यासाठी, आणि त्यांच्या पुढे वासना उभी राहिली, किंवा अनेक मार्गांनी त्यांना पुढे, ज्याला आपण विकार असं म्हणतो, ते विकार उभी राहिले. ती माया आहे. आणि ही माया वेगवेगळी रूपं घेऊन उभी येते आणि ही ब्रह्मांडातल्या अवघ्या योग्यांना खेळवते. तुमच्या आमच्यासारखीची काय कथा, यांना ती येऊन खेळवते, तुमच्या आमच्या माणसाची काय कथा. आणि ही अशी खेळवणारी माया, योगी भय धेले देखोनी परतले तेही इया केले समाधिस्थ. योगी भिले तिला की ही आपल्यावर आली चालून तर आपलं योग भ्रष्ट होणार आपण, आणि म्हणून ते समाधिस्थ झाले. डोळे त्यांनी जे लावले ते उघडलेच नाहीत, नकोच हिच्या नादी लागणं. असे अनेक योगी मायेचं रूप गुण वर्णन करत असताना हे अतिशय व्यवहार्य भाषेत सांगणं हे किती सोपं आहे. पण मायेची उपाधी, मायेची लक्षणं, अद्वैतामृत आपण जेव्हा तत्वज्ञान सांगायला बसतो आणि एखादा प्रवचनकार सांगतो तेव्हा झोप येते. पण दासोपंत सांगतात ही उंदरासारखी खेळवते. उंदराला मांजर जसं खेळवतं तशी ही माया खेळवते. योग्या नाम योग्याने घट्ट डोळे मिटले, समाधी लावले, हिच्याकडे बघणंच नको रे बाबा, अशी ही माया. मायेचं सोपं रूप आहे, पटकन समजलं लोकांना. आणि पुढे योग हे तुमची अंगना उठाजी चितघना अति काळू भोजना होता. उठा लवकर, वधूला हळद लावा, तिला उठणं लावा, उशीर होतोय जेवणाला. इतुलेनी अवसरे तेणे सर्वेश्वरे उठणे सत्यादरे आरंभिले. पुढे हरिद्रेचा वर्णू सुवर्ण वर्ण गुणू, हरिद्रेचा वर्णू सुवर्ण वर्ण गुणू, मंत्रार्थ संपूर्ण तोची काय. विविक्तात्मज्ञाने अदरिले उठणे मलिया तेणे क्षणे पतिता होती. मायेला उठणं लावलं, मायेतले विकार काढले आणि ती पवित्र पावन पतिता होती. अवस्थांचे भान जाहलेस फेटण, अवस्थांचे भान जाहलेस फेटण, स्फुरण आणि ज्ञान सारीखेच. आता काय केलंय, दोघांना उठणं लावले. आपण म्हणतो पुरुषाचं स्फुरण म्हणजे इच्छा, आणि मायेची कर्म, मायेचं कर्म किंवा माया जन्माला घालते, मायेचं सृजन. या दोघांना त्यांनी एका पातळीवर आता आणलं, कारण दोघांना आता उठणं लावलंय. या दोघांनाही त्यांनी उठणं लावलंय. आणि त्यानंतर देह चतुष्टय कारण आणि कार्य गुणकृत हे हेय पडते झाले. अभिमानी आणि गुण शून्याचे शून्यपण पावले पतन पूर्णत्वेसी. उरले निर्मळपण सन्मात्र चिद्घन ऐसे उद्वर्तन संपादित. वेदचारी पुरुष न्हाणे वारे कळस प्रतितीची भाषा शोभवी. कर्मभक्ती ज्ञाने सुतिले ते त्रिकोणे प्रत्यया जीवने न्हाली दोघे. आता न्हायला बसवले, चौक घातलाय, कळसे आहेत. आपण कळसाचं पाणी नवरा नवरीवर घालतो ना. काय आहे हे सगळं? या नवरा नवरीवर, या पुरुष आणि प्रकृतीवर कशाचं पाणी घातलंय, कशाने न्हाऊ घातलंय? हा चौक कशाचा आहे? तर हा चौक आहे वेदचारी पुरुष. हे चार ह्याचा चौक घातलेला आहे, अवस्थांचा चौक आहे. कर्मभक्ती ज्ञाने सुतिले, हे जे सुगडे आपण पाणी घालून ठेवतो तांबे, यांना कर्म भक्ती ज्ञान या 3 सूत्रांनी त्रिसूत्रांनी सुतवलंय त्यांच्या बाजूला, प्रकृती आणि पुरुषाला. त्याच्यामध्ये पाणी घातलंय. ते पाणी कशाचं आहे? ते पाणी आहे प्रत्ययाचं पाणी. प्रत्यया जीवने न्हाली दोघे. प्रकृती आणि पुरुष हे प्रत्ययानं म्हणजे अनुभूतीनं, अनुभूती आल्यानंतरच, नंतरच तुम्हाला त्याचं स्नान आहे. कशाचं? कळसाच्या पाण्याचं. मग कळसाच्या पाण्याचं काय आहे? कळसामध्ये काय घातलंय? तर कळसाच्या पाण्यामध्ये त्या 4 वेद पुरुष, कळसाच्या त्या 4ही सुगड्यांच्या मध्ये, तांब्यांच्या मध्ये वेदांचा अर्क घातलेलं पाणी आहे. आणि हा वेदांचा अर्क जेव्हा ते कळस उचलले जातात, बायका त्यांच्यावर घालतात, तेव्हा त्यांना प्रचिती येते आणि प्रकृती आणि पुरुष या पाण्याने न्हाईले जातात.
न्हाऊ घातले जातात. काय सुंदर रूपगुण. कोणी विचार केला असेल 4 अवस्थांचा, देहचतुष्टयाचा, कळसातलं पाणी प्रचिती, 3 धाग्यांनी सुतवणं, हे कर्म, भक्ती, ज्ञान. लग्नामध्ये वधूवराला हळद लावणे, या प्रक्रियेत अद्वैत तत्वज्ञान रूपक पद्धतीने अशी मांडणी होऊ शकते. कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. आणि इथे मला दासोपंतांमधला नाटककार दिसतो आणि तितक्याच बरोबरीने तत्वचिंतक दिसतो. एखादा तत्वचिंतक जेव्हा नाटक उभं करतो तेव्हा त्याला जनरीतीचं भान असलं पाहिजे. जनरीतीचं भान असणाऱ्याला अद्वैत तत्वज्ञान रूपकात्मक पद्धतीने मांडता आलं पाहिजे. कोणालाही कसं रूपक करता येईल, कशाचंही रूपक कुठे नाही बसणार. आणि म्हणून त्रिगुण, त्रिपुटी, अवस्था, देहचतुष्टय आणि प्रचिती, अनुभूती, या सगळ्यांचं रूपक मांडताना हॅट्स ऑफ दासोपंत. हे एक नाही, मी आत्ता फक्त एक पद सांगते, अशी पदांची मालिका आहे. आणि मी वेडी झाले जेव्हा PhDचा अभ्यास करत होते. अकारण लिहित राहिले, अकारण लिहित. खरं म्हणजे त्यातून काही काय म्हणायचं त्याला फीडबॅक काही नव्हता. पण मला ते इतकं आवडलं की हे नाटक आहे. 10 पदांचं एक नाटक आहे, ज्याला सखी संवाद म्हटलंय, त्यांनी गुज म्हटलंय. मला त्या देवाकडे भेटायला नेग सखीशी बोलते ती, आणि ते नाटक 10 पदांचं नाटक आहे, दीर्घ नाटक. आपण ते सादर करू शकतो. सुंदर नाटक, सखी संवाद. मी पुन्हा थोडा विषय बदलला, क्षमस्व. मी पुन्हा ह्यात येते. हळद लागते, कळसाचं पाणी नवरा नवरीच्या अंगावरती पडले. पुढे विहित सर्व झाले, अंतरी ताठ केले, स्वसुख वोगरिले गुरुकृपा. गुरुकृपेशिवाय हे कदापिही शक्य नाही. सद्रूप तो ते सत्ता, चिन्मय तो सत्ता चित्ता, दोघा एकात्मता स्वस्वानंदी. सद्रूप, स्वचित्त, हा सगळा तत्वज्ञानाचा गाभा. सद्रूप म्हणजे जे काही तुम्हाला दिसतंय त्याचं आत्मतत्व ओळखणं. यामध्ये ते असं फक्त एका ओळीत सांगेन की हे दोन्ही जेव्हा एक होतात तेव्हाच खऱ्या अर्थानं या सृजनाची किंवा प्रकृती आणि पुरुष एक होतात. हे अर्धवृगलाकार आहेत. एक जर पूर्ण वर्तुळ व्हायचं असेल तर ह्या 2 वृगलांना एकत्र येणं हे अपरिहार्य आहे. ते वेगळे नाहीतच. इथे किती संदेश आहे बघा तुम्ही. इथे तत्वज्ञानाची मांडणी आहेच, पण इथे आम्हाला संदेश असा सांगणे की 2 अर्धवृगल एकत्र येऊन जेव्हा पूर्ण वृगल तयार होतं तेव्हा त्या सृष्टीच्या सृजनाचं कारण होतं. निमित्त उपादान कारण आपण ज्याला म्हणतो. हे कारण होतं. ते कारण त्यांनी कोण मांडले, कुणाला रूपक केले? वर आणि वधू. हे नवरा बायकोला सांगणे, भांडू नका. हे अर्धवृगल आहे. हे वृगल एकदा एकत्र आलं की त्याला नाही वेगळं होता येत. हे वेगळं होऊच शकत नाही. ते एकत्रित येणं, ते वर्तुळ पूर्ण असणं, यातच सार्थकता आहे किंवा सृष्टीची निर्मिती आहे. अन्यथा ती निर्मितीच संभवत नाही. आणि जेव्हा हे वर्तुळ पूर्ण होतं तेव्हा दासोपंत म्हणतात एकात्मता स्वस्वानंदी. ऐसे हे उठणे विविक्तात्मज्ञाने त्या दोघा कारणे पूर्ण झाले. तिचेनी शुद्धपणे आधी त्या उठणे गुणातीत करणे ऐसे आहे. त्याचे निर्मळपण पावे ई लागून म्हणवनी हे मागून उटिली काय. आधी पुरुषाला उठणं लावलं, मग प्रकृतीला लावलं. बाईला नंतर का, असा प्रश्न स्त्रीवादी संघटना कदाचित करतील. पहिले हम पहिले आप, असं नाही. आधी पुरुषाला उठणं लावलंय का, इच्छा झाली पाहिजे. पुरुषाची इच्छा आणि नंतर कर्म आहे. बाईनी कर्म करून उपयोगच नाही हो. पुरुषाची इच्छाच नाहीये. प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये प्रकृतीचं काम हे नंतर आहे, कर्माचं काम हे नंतर आहे, पण पुरुषाचं काम आधी आहे. त्याला इच्छा होणं आणि मग प्रकृती अर्धवृगलाने एकत्र येणं हा नंतरचा टप्पा आहे. पायरी पायरीने गेलं पाहिजे. आम्ही बायका आधी म्हणून चालत नाही. पुरुषाला आधी उठणं लावलं, त्याला शुद्ध केलं आणि त्यांनी मात्र क्रेडिट सगळं मायेला दिलं, क्रेडिट सगळं प्रकृतीला दिलं. याच्यामुळे पुरुष शुद्ध झाला, हिच्यामुळे पुरुष शुद्ध झाला, हिच्यामुळे पुरुष पवित्र झाला, हिच्यामुळे निर्मिती झाली. ही आहे म्हणून सगळं आहे. दासोपंत पुढे म्हणतात नाकी विविक्त ज्ञाने प्रकृत निरसने पुरुषो तो जाणणे ब्रह्म सत्य. तदृष्टी पाहता नाही ती ते भिन्नता पुरुषी निमग्नता सिद्धती ते.
तत्वदृष्टीने बघितलं तर पुरुष आणि प्रकृती वेगळे नाहीत, ते एक आहेत, एकरूप आहेत, अभिन्न आहेत. ना शुद्धात्मज्ञत्वे ना शुद्धात्मज्ञत्वे ते तद्भेदत्वे अवघेनी सगुणत्वे ब्रह्मभासे ऐसे बोलो किती अनुभवी जाणती दिगंबरी स्वस्थिती जया झाली. किती वाजले? वेळ झाली. मी एकच पद घेते, आज थांबते, कारण ह्याचे 3 टप्पे. हळद लागली आहे आणि या 10 मिनिटं आहे, पण होणार नाही पुढचं पद, खूप दीर्घ आहे. मी थांबवते, थोडीशी चर्चा करूया. आणि प्रकृती आणि पुरुषावरती रूपक घालून रूपकात्मक पद्धतीने हे पद हे ललित पद आहे. खरं म्हणजे हे ललित पद आहे की नाही हा चर्चेचा अभ्यासाचा विषय. पण जेव्हा हे 3 टप्प्याचं जे शेवटचं किंवा डाक नावाचा एक प्रकार दासोपंतांनी लिहिला, डाक नावाच्या प्रकारामध्ये शेवटी येतं ललित केले म्हणून, तो शेवटचा प्रकार असावा जेव्हा ललित कदाचित पूर्ण सादर होत असेल. डाक नावाचा प्रकार हे कुंभार लोक करतात आणि त्याच्यामध्ये मर्तिकाचा हा विधी आहे एक प्रकारचा. मला आश्चर्य वाटतं या विधीमध्ये लागणारी सामग्री काय, ते सर्किल वर दिवे जाळणं वगैरे बरेच प्रकार आहेत बरं त्याच्यामध्ये. तो जेव्हा कदाचित कधी बोलायचा विषय येईल तेव्हा हे एक एक विषय घेऊन बोलणं ही जास्त श्रेयस्कर आहे. कारण ओघवतं तर काय, एवढं लिहिलं तेवढं लिहिलं हे तर आपण रोज ऐकतोय, पदार्थ लिहिला, गीतांनो लिहिला, हे अध्याय ते अध्याय. पण प्रिसाईज म्हणून 4च ओळी घ्याव्यात, एकच विषय घ्यावा आणि त्याच्यावरती फोकस करावं. नेमकं काय लिहिलंय हे सांगणं हे मला जास्त श्रेयस्कर वाटलं. आणि म्हणून दासोपंतांची अपरिचित पदे जे आपण म्हणत नाही त्यातली मी 3 नाट्यपदं निवडली होती. त्यातलं हे पहिलं नाट्यपद. खरं म्हणजे ही 3 नाट्यपदांची साखळी आहे, ज्याला आपण कर्म म्हणतो. लग्नामधलं साडे सुन्मुख जे असतं ना तिथपर्यंत केलंय. हळद लागण्यापासून ते साडे होईपर्यंत हे 3 पद आहेत. हळद लागणे म्हणजे धवळे, त्याला धवळे धनाश्री असं दासोपंत म्हणतात. दुसऱ्या पदाला त्यांनी नाव दिले नामनिर्देश. नामनिर्देश म्हणजे उखाणा घेणे. यात तर इतकी गंमत केली आहे त्यांनी, म्हणजे अगदी बहार उडून दिली आहे विनोदाची. की तुमची नवरी असली, ह्यांनी नावं ठेवावेत, त्यांनी नावं ठेवावेत, काय नाक उडवते, अशी इतकी छान गंमत केली आहे की तुम्ही कल्पना नाही करू शकत की तत्वज्ञान सांगणारा हा माणूस इतकं छान विनोदी नाटक करू शकतो. आणि वराडणी कशा त्या नवऱ्याला बोलतायत. आपण जे आज काय काय करतात, नवऱ्याचे बुट लपवणे वगैरे करतात ना प्रकार, तशी गंमत पण केली आहे त्यांनी. थोडी वेगळ्या शैली वेगळी, त्या काळातली पद्धत वेगळी, प्रादेशिक पद्धती अनेक वेगवेगळ्या असतात. आणि अशी गंमत करत त्यांनी नामनिर्देश हा प्रकार दिलाय. मोठं दीर्घ पद येते, म्हणजे साधारण ही 12-12 कडव्यांची पद आहेत. 10-10, 12-12 कडव्यांची पद आहेत. म्हणजे पीर फकीर तर अक्षरशः 15 ते 20 कडव्यांचा इतका जबरदस्त आहे की तो सादर करावा असं मी अनेकदा 2-3 ठिकाणी तो सादरही केला. पीर फकीर केला, गारुडी केला, म्हणजे वेश धारण करून कबूतर उडवणे, माकडाचा खेळ करणे. त्यानंतर चांगभाग करा मामी हे एक पद आहे. फार सुंदर पद आहेत की जी कदाचित आपल्या बघण्यात ती सादरच झाली आहे, पण ती तत्कालीन परिस्थितीमध्ये दासोपंतांच्या ललितामध्ये ती सादर होत असावी. आणि हे 3 टप्प्यांनी जाणारं हे नाट्य दुसऱ्या टप्प्यामध्ये नामनिर्देशू असं म्हटले त्यांनी, नाव घेणे उखाणा. आणि तिसरा टप्पा जो आज होणार नाही, दोन्ही टप्पे घेतले पण मला वाटलं होतं होईल, प्रीतिकळह, जे मी अगोदर सुरुवातीला सांगितलं. प्रीतिकळह म्हणजे त्यांच्यात भांडण लागले आणि हे भांडण दासोपंतांनी इतकं सुंदर रंगवले आणि शेवटी हे अद्वैत तत्वज्ञानावर मिटवलं. आणि अशा प्रकारचं हे तत्वज्ञान मी माझं संशोधन मांडत असताना जसं संप्रदायावरती एक वेगळा विचार मांडला आणि परवा जितेंद्र देशपांडेंनी मला फोन करून सांगितलं की तशी पोथी मिळाली आहे, मला इतका आनंद झाला की मी रॉंग गेले नाही याचा जास्त आनंद होता. कारण आपण जेव्हा एखादं नवं संशोधन मांडतो, प्रवाहाविरुद्ध काही मांडत असतो, तेव्हा खूप मोठी जबाबदारी असते. जबाबदारीपेक्षा भीतीही मला वाटली होती की आपण आनंद संप्रदाय नाही हे छातीठोकपणे सांगतोय. पण हे सांगत असताना मी त्या संशोधनाची पूर्ण स्वच्छ आरशासारखी बाजू स्पष्ट केली होती की आनंद संप्रदाय का नाही. आणि छातीठोकपणे माझ्या गुरुजींच्यावरती विश्वास ठेवून मी जेव्हा मांडू शकले तेव्हा मला हे विश्वास होताच, पण तरीही भीती मावळली नव्हती की आपण दक्ष संप्रदाय सांगतोय, आपण हे पहिल्यांदा मांडतोय आणि हा दक्ष संप्रदाय कदाचित खोटा निघाला पुढे तर. पण इतक्या पदांच्या मधून ते दिसत होतं, जाणवत होतं आनंद संप्रदायाचे नॉर्म्स, त्याची लक्षणं, त्याची गुण, हे फार वेगळं आहे, फार वेगळं आहे. आणि हे सगळं बघताना विश्वास होता पण भीती होती.
आणि ती माझी सार्थ झाली. तशा अनेक पदांच्या बाबतीत असं आहे की ललिताच्या बाबतीत मला हे पूर्ण जाणवतं की ही पदं इतकी सुंदर पद्धतीने या रंगपीठावरती ती सादर होत असावीत. आणि दासोपंत स्वतः गायक, वादक, वाद्यकार तर होतेच, पण ते उत्तम रूपक अभिनेते होते. जो अभिनेता असतो तोच शब्दांमध्ये चित्र निर्माण करू शकतो. त्याच्या मनामध्ये आधी नाटकाचं चित्र उभं राहतं. ते चलत चित्र, तो चित्रपट त्याच्या डोळ्यासमोरून सरकत असतो आणि मग तो शब्दांना पकडतो. शब्दांचं बोट त्याशिवाय धरताच येत नाही जोपर्यंत तुम्हाला डोळ्यासमोर ते चित्र दिसत नाही. हा भाग वेगळा की ते चित्र वर्णन करताना, ते शब्दात मांडताना तुम्ही किती योग्य करताय, किती समर्पक करताय, किती नेमकं करताय, किती तात्विक करताय. पण हे दासोपंत म्हणजे त्यांचं सगळंच काम म्हणजे तारेवरची कसरत आहे. ते अजिबात इकडे तिकडे हलत नाही. फक्त गंमत अशी झालीये की आम्ही काळ बदलून आता वावरतो आहोत आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये, त्या काळामध्ये मला हे वाक्य इतकं आवडतं श्रीरंग कुलकर्णींचं की जसा समाज तशी साहित्य निर्मिती आणि जशी साहित्य निर्मिती तसा समाज. रंगमंचावरती आज सादर होणाऱ्या फुटकळ कविता ऐकल्या की साहित्याची अभिरुची रसिकांच्या मनात काय सहज कळतं. आणि दासोपंतांची श्रेष्ठ, ज्येष्ठ, तात्विक, रूपकात्मक, सहज सिद्धीची कविता वाचली की सहज कळतं की या देवघरांच्या मध्ये कीर्तनाश्रयी, कीर्तनासाठी, उपासना परंपरेसाठी येणारी भक्त मंडळी केवळ देवभोळी नव्हती, भक्त नव्हती, तर उत्तम दर्जाचे रसिक होते. आणि म्हणून दासोपंत गीतार्णवातून व्यक्त होताना एका वेगळ्या पातळीवरती होतात. दासोपंत दत्त महात्म्यातून व्यक्त होताना एका वेगळ्या पातळीवरती होतात. दासोपंत गीतार्थ बोधचंद्रिकेतून व्यक्त होताना एका वेगळ्या पातळीवर जातात. आणि दासोपंत पदार्णवातून व्यक्त होताना आई, सखा, बंधू अनेक भूमिकातून त्या देवाला बघतात. आणि सगळ्यात शिखर, कळस ज्याला म्हणता येईल तो म्हणजे दासोपंतांनी दत्त संप्रदायामध्ये सुफी संप्रदाय आणला, वल्लभ संप्रदाय आणला, विरहिणी आणली. भस्म कपाळावरती लावणारा, अंगामध्ये झोळी, खांद्यावरती झोळी घेऊन वैरागी संप्रदाय प्रियकर आणि प्रेयसीचं कथन मांडेल. त्या काळामध्ये कल्पना करा दासोपंतांना किती विरोध झाला असेल. प्रियकर प्रेयसीचं गुज मांडणारा दत्त संप्रदायातला हा पहिला अवलिया संत आहे. श्रमलिये वाट पाहता जेव्हा म्हणतो किंवा अनेक सखी गुजामधून हा भाव त्यांचा व्यक्त होतो. आणि मला तिथे तिथे ज्ञानदेव दिसतात. ज्ञानदेव नाथपंथातून वारकरी संप्रदायात उंबरा ओलांडून आले आणि तिथे दासोपंतांसारखेच, अर्थात दासोपंत ज्ञानदेवांसारखे उंबरा ओलांडून येताना त्यांनी क्रांती केली असं म्हणत नाही मी, तर मी असं नेहमी म्हणते की माहेरचा उंबरा ओलांडून जसे ज्ञानदेव सासरच्या उंबरठा ओलांडून गृहप्रवेश करते झाले, तसेच दासोपंत दत्त संप्रदायाचा माहेरचा उंबरा ओलांडून दक्ष संप्रदायाच्या, नव्या संप्रदायाच्या एका मोठ्या परिघामध्ये उंबरा ओलांडून प्रवेश करते झाले. आणि पहिली विरहिणी दत्त संप्रदायातली 1 नव्हे 2 नव्हे तर फक्त उपलब्ध असलेल्या 1300-1400 पदातल्या 1500 पदातल्या 500 विरहिणी आहेत. म्हणजे त्यांना काहींना चाली लावल्यात. आम्ही काही त्याचे कार्यक्रमही केले फक्त विरहिण्या म्हणून, दासोपंतांची विरहिणी. आणि इतकं सुंदर वर्णन भागवतामध्ये, जे तुम्ही राधेचं वर्णन किंवा राधेचे दशांग येतात भागवतामध्ये. आता पुन्हा खूप विषय थांबते मी. भागवतामध्ये दशांग वर्णन केली आहेत विरहिणीची. तिला कसं होतं विरह, प्रीतीचा विरह, प्रियकराचा विरह झाल्यानंतर तिच्या शरीराची, तिच्या मनाची अवस्था आणि त्याचे अंग दिलेत वेगवेगळे. ते भरतनाट्यममध्ये पण आहेत, ते वेगवेगळे अंग आहेत. आणि या अंगांच्या अनुसरून दासोपंतांनी पदं लिहिली आहेत. भागवताच्या दशांगाच्या अनुसरून ह्या विरहिण्या दासोपंतांनी लिहिल्या आहेत. म्हणून हे जे युनिक आहे, हे जे वेगळं आहे, हे जे काही अफलातून आहे, हे जे अवलियाचं व्यक्त होणं आहे, हे फक्त दासोपंतच करू जाणे आणि ते भाग्य आम्हाला मिळाले, याचा स्वाभिमान आम्हाला वाटला पाहिजे. शक्य होईल तिथे, शक्य होईल तसं प्रत्येकाने आपल्या ओंजळीत जे ज्ञान आहे, आपल्या ओंजळीत जी माहिती आहे ती सांगत चला, त्याचा वसा एकमेकांना देत चला. आणि हा प्रवाह पुढे खळखळता ठेवण्यासाठी आपण एकमेकांशी संवादत राहू असा विश्वास व्यक्त करते. आपण खूप विश्वासाने मला इथे बोलवलं.
माझ्यावरती हा विश्वास दाखवलात की मी 4 शब्द बोलू शकेन. पण हे जे काही आहे, जे बोबडे बोल आहेत, हे माझं काहीच नाही. हे इतक्या प्रामाणिकपणे तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, मला अपरिचित कोणीच नाही. माझा श्रोतावर्ग म्हणून काही मी फार बढाई मारावी असा माझा हा नवीन कोणी श्रोतावर्ग नाही. हे सगळे परिचित आहेत, मला अगदी बालपणापासून सगळ्यांनी बघितलेले. त्यामुळे हे सगळे शब्द दासोपंतांचे लिखित आणि माझ्या तोंडातून त्यांच्या कृपेने बाहेर पडले, हे तुमच्या विश्वासाने सांगते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला दासोपंतांच्या कृपेने मला काही संवाद करता आला. हा संवाद आपल्या कृपेने मी करू शकले. आपल्या चरणावरती मी मस्तक ठेवते. ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, माझं हे गुरुघर आहे, मी या घरची लेक आहे. आणि म्हणून या लेकीचं हे जे वाण आहे, हे वाण आपण आपल्या पदरात घ्यावं ही विनंती आपण सर्वांना करते. हाच संवाद पुढे अखंड जन्मोजन्मी मला तुमच्याशी करता यावा ही दत्तप्रभूंच्या आणि दासोपंतांच्या चरणी विनंती करते आणि आपण सर्वांसाठी शब्दांना थांबवते. दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. डॉक्टर वैशाली गोस्वामी यांनी संत दासोपंतांची अप्रकाशित पदं आपल्यासमोर मांडली आणि आपली सेवा थोरल्या देवघरी श्री दत्त संस्थानाला अर्पण केली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मास्क तुम्हाला आहे म्हणा, एकाला कोणातरी असला म्हणजे झालं. मला ना ह्याच्यातला 1 रुपया काढून द्या. नाही, प्रसाद 1 रुपया.